मार्गावर आनंद घाटावर आनंदाने नाचत नाचत आल्या. मुखाना जयघोष चालू होता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कथेमध्ये बसलेल्या सगळ्या लोकांनी पाहिलं की कोणीतरी एक स्त्री अत्यंत तेजस्वी तेजपुंज शरीर असलेली मध्यभागी नाचते नृत्य करते. तिच्या भोवताली काही स्त्रिया आहेत आणि दोन तेजस्वी तरुण झालेले असे युवक सुद्धा तिच्यासोबत नाचत नाचत त्या आनंद घाटापर्यंत यायला लागलेले आहेत आणि मुखाना जयघोष चालू होता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. तेव्हा तो सगळा जो जत्था होता तो सगळा त्या ठिकाणी आला जिथं कथा चालू होती त्या ठिकाणी. आणि तेव्हा या सगळ्यांनी विचारलं आपण कोण आहात. तेव्हा त्या दैदिप्यमान तेजस्वी असल्या त्या स्त्रीने सांगितलं मी भक्ती आहे. यमुना काठावर निस्तेज झालेल्या वृद्ध झालेल्या माझ्या ज्ञान आणि वैराग्य नावाच्या दोन वृद्ध पुत्रांना घेऊन मी बसले होते. पण या भगवंताच्या नामस्मरणानं कथा गुणश्रवणामुळे त्यांना चिरतारुण्य प्राप्त झालं आणि त्या सगळ्यांना घेऊन मी या ठिकाणी आलेली आहे. तेव्हा सगळ्यांनी त्या भक्तीचं स्वागत केलं. ज्ञान आणि वैराग्य पुत्रांचं स्वागत केलं. त्या सर्व नद्या त्या सर्वांचं स्वागत तिथल्या श्रोत्यांनी केलं. नारद महर्षींनी केलं. संताजी ऋषींनी केलं. मग आता मला कुठेतरी स्थान द्या जागा द्या असं ज्यावेळेस भक्तीनं विचारलं त्यावेळेस संताजी ऋषींनी नारद महर्षींनी सांगितलं की तुम्ही दुसरीकडे कुठं नाही बसायचं. तुम्हाला सर्वोच्च स्थान जे प्राप्त झाले ते म्हणजे तुम्ही फक्त जे भगवत भक्त आहेत त्यांच्या हृदयामध्ये तुम्ही विराजमान व्हायचं. हरि उच्चारणी अनंत पापराशी. हरि उच्चारणी अनंत पापराशी. हरि उच्चारणी अनंत पापराशी. हरि उच्चारणी अनंत पापराशी. जातीला लयासी क्षण मात्रे. जातीला लयासी क्षण मात्रे. हरि मुखे मना. 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 अनंत पापांचा नाश भगवंताच्या नामस्मरणानं कथा श्रवणामुळे होतो. अशा प्रकारे भक्ती ज्ञान वैराग्य यांना तेजस्वी अशा प्रकारचे देह प्राप्त झाले. त्यानंतर पुढे भागवत महात्म्याने गोकर्ण महात्म्याची एक कथा आलेली आहे.
आत्मदेव पुरे तस्मिन् सर्ववेद विशारद श्रोतरो स्मार्तेषु निष्णातः द्वितीयो इव भास्करः। आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठावर राहत होता. सर्व शास्त्रांचं ज्ञान असलेला, वेदशास्त्र संपन्न, आणि त्याच्या ज्ञानाचं तेज एवढं होतं की जणू काही दुसरा सूर्य आहे. पण अत्यंत ज्ञानी असून सुद्धा जीवनामध्ये एक दुःख त्याचं असं होतं की मोठी संतान नव्हतं. त्यामुळे एके दिवशी उद्विग्न अवस्थेमध्ये जाऊन वनामध्ये बसला आणि बसल्यानंतर विचार करू लागला की आपला हा देह संपवला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये असलेलं हे जे दुःख आहे याचं निवारण करणं माझ्याच्यानं शक्य नाही. आत्महत्येचा विचार करत असताना त्या ठिकाणी काही योगी पुरुष त्या ठिकाणी आले. त्या योगी पुरुषांनी त्याला पाहिलं, त्या आत्मदेव ब्राह्मणाला. आत्मदेवाला विचारलं, काय कशा करता बसला तिथे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या जीवनामध्ये कुठलंही संतान नाहीये माझ्या आयुष्यामध्ये, त्याच्यामुळे मी अत्यंत दुःखी अवस्थेमध्ये आहे. संतान होण्यासाठी काही उपाय तुम्ही सांगावा. त्यावेळेस त्या योगी पुरुषांनी त्याच्या चेहऱ्यावर त्याची सगळी भाग्यरेषा त्याच्या वाचल्यानंतर त्याला सांगितलं, अरे या जन्मात काय, पुढच्या 7ही जन्मामध्ये तुला संतान प्राप्ती नाहीये. त्यावेळेस त्या आत्मदेव ब्राह्मणाने सांगितलं, शक्य नाही, मला संतान प्राप्ती पाहिजे, तुम्ही त्यासाठी काही उपाय सांगा. त्या योगी सिद्ध पुरुषांनी त्याला सांगितलं, अरे काय कशा करता, हा देह तुला मिळालेला आहे, याचं सार्थक जर तुला करायचं असेल तर भगवंताचं नामस्मरण करत बस. कशा करता? तो मला नाही, मला संतान पाहिजे. तुम्ही जर मला संतान प्राप्तीचा उपाय सांगितला नाही तर ही माझ्या समोर जी कोरडी विहीर दिसते, त्या विहिरीमध्ये उडी मारून मी माझं जीवन संपली. त्या योगी सिद्ध सत्पुरुषांना याची दया आली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुला एक फळ देतो, हे फळ तू घेऊन जा. हे फळ तुझ्या पत्नीला खायला दे, यापासून तुला एक मुलगा होईल. साष्टांग नमस्कार घातला त्या ब्राह्मणानं त्या योगी सिद्ध पुरुषांना आणि तो घरी आला. आनंद झाला होता याला. जीवनामध्ये अत्यंत पीडा देणारं दुःख, त्याचा नाश, त्याच्यावरचा उपाय त्याला आज कळालेला होता. आनंदाने येऊन पत्नीला सांगितलं, त्याच्या पत्नीचं नाव होतं धुंदुली. त्या धुंदुलीला सांगितलं की हे फळ तू खा, हे भक्षण कर, अल्पावधीतच तुला यापासून पुत्रप्राप्ती होणार आहे. भागवतामध्ये असा उल्लेख आला की धुंदुली कशी होती, तर आपणच खरं अशी करणारी होती, माझच खरं. तिने विचार केला की मी जर हे फळ भक्षण केलं तर मला यापासून गर्भ राहील. माझं पोट जर गर्भानेच भरलं तर मी खाऊ काय?
मी खाल्लेलं अन्न पोटात जायला जागाच पाहिजे. शिवाय गर्भावस्थेमध्ये कशा त्या अवघडलेल्या अवस्थेमध्ये मला चालता येणार नाही. मी मला वाटेल तसे स्वेच्छेनं आचरण करू शकणार नाही. खाण्यापिण्याचे नियम मला सांभाळावे लागतील. एवढं करणं माझ्या सगळं शक्य नाही. शास्त्रामध्ये स्त्री बुद्धी प्रलयंकता, स्त्री बुद्धी ही एखाद्या वेळेस प्रलय आणू शकते एवढी ताकद आहे स्त्रीच्या डोक्यामध्ये. स्त्रिया अत्यंत दूर दृष्टीचा विचार करणारा असतात. हिनं सुद्धा तसा विचार केला मग हिच्या बुद्धीनुसार. जर गावामध्ये आमच्या चोर आले आणि त्यांनी समजा काही दरोडा वगैरे टाकला तर मला पळतात कसंही, पळता येणार नाही. बरं चोर नाही आले, घराला आग लागली तर मला घराच्या बाहेर तरी पडता येईल का? मला हे काही नको, गर्भ नको, पुत्र नको, काही नको. मला याच्यातून बाहेर पडायचे, मला हे काहीच नको. मग तिनं तिची सगळी हकीकत तिच्या बहिणीला सांगितली. त्या बहिणीनं सांगितलं, आता हिचीच बहीण ती. त्या बहिणीने हिने त्याच्यावर उपाय सांगितला की तू कशाला काळजी करतेस, मी सुद्धा गर्भवती आहेच आहे. मी काय करते, तू फक्त गर्भवती असल्याचं नाटक कर. सातव्या महिन्यामध्ये, आजपासून मला 2-3 महिने झालेले आहेत, 7व्या महिन्यामध्ये कदाचित माझी प्रसूती होईल. त्यावेळेस काय कर, तू माझ्या पतीला खूप पैसे दे, तो अतिशय धनलोभी आहे आणि मला होणारं जे मूल आहे मी ते तुला आणून दे. ठीक आहे, हे चांगलं आहे, पण ह्या फळाचं काय करू? ते फळ गाईला खाऊ घाल म्हणजे. तुझ्या घरामध्ये गाय आहे. आता हे आत्मदेव ब्राह्मणाचं दुर्भाग्य असं होतं की याच्या गाईला सुद्धा वासरू होत नव्हतं. याच्या घरामध्ये असलेल्या झाडाला सुद्धा फळं लागत नव्हतं. मग ते फळ त्या गाईला खाऊ घातलं. 7 महिने गेले. 7 महिने झाल्यानंतर, 7 महिने पूर्ण झाल्यानंतर त्या बहिणीनं तिचं जे झालेला मुलगा आहे तो या दोन्हीला आणून दिला आणि मोठ्या आनंदाने सगळा ती वार्ता तिनं पतीला सांगितली. त्या आत्मदेवाला खूप आनंद झाला. संतान नव्हतं, पोटी मुलगा झाला. आता हिची प्रसूती झालेली नसल्यामुळे हिला त्या मुलाला दूध पाजण्याची खूप मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यावेळेस हिनं पतीला सांगितले की असा मला त्रास आहे, त्याचा उपाय म्हणून काय करू? माझ्या बहिणीला बोलून घेऊ. तिनं पण असंच नाटक केलं होतं की झालेलं मूल कदाचित जात राहिलं वगैरे. बहिणीला बोलून घेतलं. बहिणीला बहीण हिच्या घरी आली. आता हिचंच मूल ते. त्या मुलाची दूध पिण्याची अडचण दूर झाली. 3 महिन्यानंतर त्या गाईला सुद्धा वासरू झालं. पण ते वासरू म्हणजे काय? मनुष्य रूपी देह. आता त्या फळप्राप्ती काय होती? तिच्यापासून पुत्रच होणार होता. त्या फळापासून ते फळ गाईनं भक्षण केल्यामुळे गाईला सुद्धा मनुष्य रूपामधला एक पुत्र झाला. फक्त त्याचे कान गाईसारखे होते. म्हणून या स्वतःला झालेला जो पुत्र होता, या धुंदुलीला झालेला, त्याचं नाव ठेवलं. धुंदुलीनं सांगितलं की माझ्या नावावरूनच ह्याचं नाव असलं पाहिजे, म्हणून त्याचं नाव ठेवलं धुंदुकारी. हिचं नाव धुंदुली, मुलाचं नाव धुंदुकारी. पण तेव्हापासून परंपरा सुरू झाली. वडिलाचं जे नाव अ पासून असेल तर
पत्नीचं अपासूनच पाहिजे, मुलाचं अपासूनच पाहिजे. अशा काही परंपरा त्यावेळेस पासून निर्माण झालेल्या आहेत. मग ते तिचं नाव ठेवलं धुंदुकारी. याचे कान काही जण याचं नाव ठेवलं गोकर्ण. आणि दोघे वाढू लागले. गोकर्ण हा कृपा आशीर्वादानं झालेला होता संतांच्या, म्हणून तो नेहमी परमात्मा भक्तीमध्ये रममाण असायचा. आणि हा धुंदुकारी मात्र गावामध्ये आता खोड्या करू लागलेला होता, हळूहळू वाढत होता. आघोरी अशा प्रकारचे कृत्य तो करू लागला. परमेश्वरामध्ये कुठल्याही प्रकारचं नामस्मरणाकडे त्याची ओढा नव्हता. खेळायला जायचा. अत्यंत घृणास्पद असे कृत्य करायला या धुंदुकारीने सुरुवात केली. याचे खेळ कसे असायचे, लहान मुलं जर खेळत बसलेली असायची तर त्याच्यात एखादं लहान उचलायचं, कुठंतरी डोंगर कपारीवर न्यायचं, तिथं विहिरीत फेकून द्यायची मुलं. चोऱ्या करू लागला, दरोडे टाकू लागला. आणि धुंदुकारी अतिशय एक कुपुत्र म्हणून जसा असतो तशा पद्धतीने हा आत्मदेवाला झालेला एक कुपुत्र म्हणून तो त्याचं संबोधन सगळीकडे होऊ लागलं. अत्यंत वाईट वेश्या कपट तो करू लागला. स्वतःच्या आईला तो पैसे त्यांच्यावर खर्च करण्यासाठी तो पैसे मागायचा. आईला सुद्धा तो मारहाण करू लागला. आत्मदेव मात्र आता चिंताग्रस्त झालेला होता. आत्मदेवाला त्या महात्म्यांचे शब्द आठवले. ते महात्मे मला फळ देण्याच्या आधी म्हणले होते की कशाला हे संतान प्राप्तीच्या भानगडीत जातोस, भगवंताचं नामस्मरण कर, स्वतःचा उद्धार करून घे. मी कशाला या भानगडीत पडलो. असा पुत्र न झालेला बरा. शेवटी हा जो गोकर्ण होता, हा गोकर्ण अत्यंत भगवंतावर निष्ठा असणारा भगवत भक्त होता. त्यानं वडिलांचं सांत्वन केलं. बाबा, आपले भोग समजून तुम्ही आता वनामध्ये निघून जा. भगवंताचं नामस्मरण करीत हा देह संपवा. आणि मी सुद्धा आता तीर्थयात्रेला निघून जाणार आहे. गोकर्ण तीर्थयात्रेला निघून गेला. आत्मदेव वनामध्ये निघून गेला. या धुंदुकारीनं उच्छाद मांडला. ज्या वेश्यांकडे तो जायचा त्या वेश्या यानं घरीच आणून ठेवल्या. त्या वेश्या रोज याच्याकडे वेगवेगळ्या दागिन्यांची पैशाची मागणी करत होत्या. त्याच्यासाठी हा चोऱ्या करू लागला. आणि एके दिवशी राज दरबारामध्येच यानं चोरी केली. आणि ती गोष्ट ते चोरलेले दागिने ह्या घरी असलेल्या वेश्यांकडे गणिकांकडे आणून दिले. त्या गणिकांना कळालं की हे राजाकडे यानं चोरी केलेली आहे. काही दिवसांनी राजाकडे केलेली चोरी उघड होईल. हा धुंदुकारी सुद्धा पकडला जाईल. पर्यायाने ते सगळं दागिने आपल्याकडे आहेत, आपणही पकडले जाऊ. त्यापेक्षा आपण काय करू, या धुंदुकारीलाच मारून टाकू. एका बाजेला बांधलं. याला हा मरत नव्हता.